शिवसेनेच्या आजी माजी आमदार आणि खासदारांची नंदनवन निवासस्थानी बैठक पार पडली। खासदार श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात ही बैठक झाली। बैठकीसाठी संजय दिना पाटील, योगेश कदम, संजय निरुपम, सचिन आहेर यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते। जेन झीच्या आंदोलनानंतर शिंदेंची शिवसेना आता ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। तर ठाण्यातील कार्यक्रमामध्ये अपूर्ण वंदे मातरम लावल्यानं शिंदेंनी संयोजकांचे कान टोचलेले आहेत। वंदे मातरम बाबत एकनाथ शिंदेंनी संयोजकांचे कान टोचले। संसदेनं मान्य केलेली कडवी वंदे मातरम मध्ये नव्हती, पुढच्या वेळी लक्ष द्या असं शिंदेंनी यावेळेला सांगितलं। अमराठी व्यावसायिक वाहन चालकांसाठी राबवलेल्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता कार्यक्रमाच्या संयोजकांचे शिंदेंनी कान टोचले आहेत। जाता जाता एकच सूचना करून जातो, आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते, तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी। वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायला पाहिजे, हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण पुढे संयोजकांनी ते काळजी घ्यावी। तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा पार पडणार आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं। ओबीसींचं 1 सप्टेंबरचं आंदोलन महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रेकॉर्ड ब्रेक होईल असं हाकेंनी म्हटलं। 1 सप्टेंबरला आम्ही ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींचा मोर्चा आणि तो लाखोंचा मोर्चा मुंबईला जाणार आहे आणि मी एक ओबीसीचा आंदोलक म्हणून आम्ही या आंदोलनावरती फोकस केलेला आहे। देशभरामधलं रेकॉर्ड ब्रेक आंदोलन असेल, न भूतो न भविष्यती। हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि महाराष्ट्रामधला ओबीसी, महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती ज्या दिवशी आपल्या अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरतील ना, देशभरामध्ये असं आंदोलन झालं नाही, असं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं